नमस्कार मंडळी. आज आपण इडली पात्रामध्ये भाज्या घालून अगदी 15 मिनिटात रेस्टॉरंट स्टाईल आज रेसिपी बनवणार आहोत, जे अगदी टेस्टी लागते. तुम्ही रेस्टॉरंटला जायला विसरून जाल अशी आजची ही रेसिपी आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी मी इथे एक भांड घेतलेलं आहे. याच्यात आपल्याला 1 कपभर इतकं पाणी ऍड करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण 3 मध्यम आकाराचे कांदे याच्यात ऍड करून घेतलेले आहे. 5 ते 6 काजू, त्याचबरोबर 3 मध्यम आकाराचे मी इथे टोमॅटो घेतलेले आहे. याला मधोमध अशी चीर दिलेली आहे वरचा भाग काढून. आता टोमॅटो सुद्धा याच्यात ऍड करून घेतलेले आहे. त्यानंतर इडली पात्रामध्ये मी इथे वाटाणा, बटाटा, फ्लावर आणि गाजर घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यात वापरू शकता. आता 7 ते 8 मिनिटं छान आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे. इथे 7 ते 8 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता भाज्या मस्त वाफवले गेलेले आहे. छान याला वाफ बसलेली आहे आणि याच्या खाली जे आपण कांदा, टोमॅटो आणि काजू घातलेले होते ते सुद्धा मस्त मऊ झालेले आहे. इथे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे. त्यानंतर टोमॅटोची जी वरची साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. आपण मधोमध जी चीर दिली होती यामुळे जे टोमॅटोची साले आहे ते पटकन निघतात. तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू आपण पूर्ण टोमॅटोचे साले काढून घेऊया आणि एका डिश मध्ये ऍड करून घेऊया. त्यानंतर जे काजू आणि कांदा आहे हे सुद्धा आपण एका डिश मध्ये काढून घेऊया, थंड करून घेऊया आणि याची मस्त मऊ अशी मिक्सर मध्ये आपण पेस्ट करून घेऊया. हवं असेल तर हे पाणी सुद्धा तुम्ही मिक्सर मध्ये ऍड करून मस्त मऊ पेस्ट करू शकता. त्यानंतर एका पॅन मध्ये मी 1 चमचाभर इतकं बटर घेतलेलं आहे आणि जे आपण भाज्या वाफवून घेतले होते ते पूर्ण भाज्या आपल्याला याच्यात ऍड करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता भाज्या मस्त बऱ्यापैकी मऊ झालेल्या आहे. आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं छान याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बटर मध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता. पण आज आपण रेस्टॉरंट स्टाईल ही रेसिपी बनवणार आहोत म्हणून आपण इथे बटरचा वापर केलेला आहे. आता 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे छान बटर मध्ये इथे फ्राय करून घ्यायचं आहे. एक अर्धा मिनिट झालं की लगेच आपल्याला याच्यात एक अर्धा चमचा इतकं आपण मीठ ऍड करून घेऊया. पाव चमचा इतकी आपल्याला हळद ऍड करून घ्यायची आहे. त्यानंतर पाव चमचा आपण ह्याच्यात काश्मीरी लाल तिखट ऍड करून घ्यायचं आहे. म्हणजे जे भाजी आहे याचा कलर अप्रतिम येतं, त्याचबरोबर याची चव सुद्धा वाढते. आता पुन्हा आपल्याला 1-1.5 मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. ते तुम्ही बघू शकता छान भाजून झालेलं आहे. आता आपल्याला हे सर्व भाज्या एका डिश मध्ये काढून घ्यायचं आहे. भाज्या आपण वाफवल्यानंतर 2 ते 3 मिनिटं छान भाजून घेतलं की आजची जी रेसिपी बनवणार आहोत याची चव अजून वाढते. इथे बघू शकता आपण छान भाज्या एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे. एका बाजूला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच पॅन मध्ये पुन्हा 1 चमचा आपण इथे बटर ऍड करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 चमचे इथे आपण तेल ऍड करून घेऊया. बटरच्या जागी तुम्ही साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता किंवा फक्त तेलामध्ये सुद्धा ही रेसिपी तुम्ही आज बनवून तयार करू शकता. तेल छान गरम करून झालं की आज आपण ह्याच्यात आलं लसण न वापरता फक्त लसण घेतलेला आहे मी आणि याला किसून घेतलेला आहे. कारण आज आपण बटर वापरलेला आहे. बटर आणि जे लसण आहे याचं कॉम्बिनेशन खूप भारी असतं, टेस्ट खूप छान लागते. तुम्हाला हवं असेल तुम्ही आलं लसणाची पेस्ट जरी वापरली तरीही चालेल. एक अर्धा मिनिट आपण ह्याला भाजून घेऊया. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला 2 हिरवे मिरची ऍड करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट याच्यात ऍड केली तरीही चालेल. आता पुन्हा अर्धा मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत जे आपण लसण ह्याच्यात वापरलेलं आहे मस्त गुलाबी रंग होत नाहीये तोपर्यंत. इथे अर्धा मिनिट झालेला आहे बघू शकता. त्यानंतर आपण इथे 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचाभर आपण इथे वापरलेला आहे धणेपूड आणि अर्धा चमचा इतका गरम मसाला ह्याच्यात ऍड करून घ्यायचा आहे. एक 5 सेकंड आपल्याला हे जे मसाले आहे इथे तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे कांदा टोमॅटोची आपण पेस्ट करून घेतली होती ते लगेचच ह्याच्यात ऍड करून घ्यायचं आहे. खूप जास्त मसाले आपल्याला तेलात भाजायचे नाहीये. फक्त 5 सेकंड झाले की लगेच हे मसाला जे आपण वाटून घेतलेलं होतं मिक्सर मध्ये ते आपल्याला याच्यात ऍड करून घ्यायचं आहे आणि मस्त याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता जोपर्यंत याला तेल सुटत नाहीये तोपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. म्हणजे एक 4 ते 5 मिनिट आपण याला छान भाजून घेऊया. कारण आपण याच्यात कांदा, टोमॅटो आणि काजूची जी पेस्ट आहे ते छान इथे शिजतील, म्हणजे ज्याचं कच्चापण आहे ते निघून जाईल तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. इथे मी
एक 2 ते 3 मिनिटं असंच भाजून घेते. त्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा एक 2 मिनिटं याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे 1 मिनिट झालेलं आहे. 2 मिनिटं पुन्हा आपल्याला हे छान याची आपण वाफ काढून घेऊया, म्हणजे हे छान असं शिजतील, म्हणजे तेल सुटायला लागते. इथे तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे, म्हणजे जे कांदा टोमॅटो आहे मस्त शिजलेला आहे. कलर बघू शकता मस्त छान आलेला आहे. अजूनपर्यंत आपण हे ग्रेव्हीमध्ये मीठ ऍड केलेला नाहीये, तर या स्टेजवर आपण याच्यात मीठ सुद्धा ऍड करून घेऊया. एकदा पूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स झाले की लगेचच आपण ह्याच्यात मीठ ऍड करून घेऊया. कलर तुम्ही बघू शकता. हो मंडळी, आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज भाजी बनवणार आहोत. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात अगदी एक 3 ते 4 चमचे पाणी ऍड करून घेतलेलं होतं. तर मी आज रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज करणार आहे, अगदी ग्रेव्ही करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं रसा म्हणजे पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता. मी इथे 4 ते 5 चमचे पाणी ऍड केलं होतं. त्यानंतर चवीपुरतं ह्याच्यात आपल्याला मीठ ऍड करून घ्यायचं, कसुरी मेथी ऍड करून घ्यायची. त्यानंतर जे भाज्या आपण भाजून ठेवले होते ते ह्याच्यात ऍड करून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तर खूप सोपी रेसिपी आहे मंडळी. जर तुम्ही ही रेसिपी ट्राय नाही केली तर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. तर मंडळी, जर तुम्हाला ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. तर इथे तुम्ही बघू शकता झाकण लावून आपण भाजीला 1-2 मिनिटे छान वाफ काढून घेतलेली आहे आपण. आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता, मस्त छान असं तेल सुटलेलं आहे. मस्त कलर बघू शकता, अगदी रेस्टॉरंट मध्ये मिळते तशी आपली ही मिक्स व्हेजची भाजी बनवून तयार झालेली आहे. काहीही जास्त मेहनत न करता अगदी 15 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. आपण भाज्या आधीच वाफवून घेतलं होतं म्हणून भाज्याला जास्त इथे शिजवायची सुद्धा गरज नाहीये. आता आपण ह्याच्यात जे क्रीम असते मी ते वापरलेले आहे. जर तुमच्याकडे नसेल तर दुधाची जे साय असते ते वापरलं तरीही चालेल, किंवा जे फ्रेश दही असतं अगदी घरात बनवलेलं फ्रेश दही ते वापरलं तरीही चालेल. मस्त इथे मी क्रीम ऍड करून घेतलेला आहे, कारण आज आपण रेस्टॉरंट स्टाईल बनवलेला आहे म्हणून. बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करायची, गॅस बंद करून घ्यायचं आणि गरमागरम आपण हे पोळी, भाकरी किंवा पराठा किंवा नान बरोबर सुद्धा सर्व करू शकता. रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेजची भाजी आज आपण बनवलेली आहे. अगदी 15 मिनिटात घरच्या घरी पटकन बनवून तयार होणारी रेसिपी आहे. तर आपण लगेचच ही भाजी सर्व करून घेऊया. टेक्स्चर तुम्ही बघू शकता, कलर बघू शकता, मस्त छान आलेला आहे. तुम्हाला रेस्टॉरंटला जायची सुद्धा गरज नाहीये, अगदी घरच्या घरी मस्त भाजी बनवून तयार होते. ते ही घरच्या जे साहित्य अवेलेबल आहे त्यातूनच आपण ही भाजी बनवलेली आहे. बघू शकता, कलर अगदी मस्त छान आलेला आहे. गरमागरम पराठे बरोबर मी सर्व केलेला आहे. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असेच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.